नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विकास गाडगे आणि आज भाऊ यांनी माझ्या चष्म्याचं वाटोळं करून टाकले बघा. सोप्यावर ठेवला होता चष्मा, तोडून टाकला. चष्मा आला आणि बसला त्याच्यावर आणि मग तुम्हाला दिसलंच नाही, तोडून टाकला. आता मला असा चष्मा घालावा लागला. त्याला वांध मग कुठे ठेवायचं? अरे मग तुला दिसाय नको का? तुला दिसाय नको? आधारात दिसतो. आंधळात दिसतो का? आयला मायापेक्षा हे आंधळी, याला चष्मा घातला पाहिजे. आता आता असा चष्मा घालायला लागेल. हा जोकचा पाठ राहिला, चष्मा तुटला राव. आता बदलायला खेळला जायला लागेल परत. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे आता सटोजी बाबाला गुळाणीला. किती किलोमीटर आहे अंदाज? 10 किलोमीटर. गुळाणीला सटोजी बाबाच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि तिकडूनच मान्याच्या समाधीला आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. समाधी नाही म्हणू शकत, नाही का, ते एक माणसात राहिलेला एक प्रकारचा जीव होता. सगळ्यात जास्त घाट गाजवलेला मान्या होता तो. त्याच्या दर्शनासाठी चाललो आहे. चला. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे जवळजवळ. पाऊस यायला लागलेला आहे बघा मित्रांनो. वातावरण बघा, वातावरण एकदम भारी झाले आहे का नाही? पाऊस पण महत्त्वाचा आहे शेतकऱ्यासाठी, आहे का नाही? शेतकऱ्यासाठी पाऊस पण महत्त्वाचा आहे. पाऊस पण पडला पाहिजे, शेतकऱ्याची पिकं पण चांगली आली पाहिजे, आहे का नाही? पैसे आलेले मारीत नाही ना, नाही तर उचलायच्या शिंगा आम्हाला. कशा आहे म्हशी? हा, अशा यायची का तुला म्हशी? दूध खायला हवे ना तुला. यांना बघून हे वाढत. नाव गाडी देत. आता आलेलं आहे आणि गोळ्यांनी बाबाच्या मंदिरावर. चला आतमध्ये. इथं बघा अक्षा मंडप आहे. तू लग्न करायचं घ्यायचं? लग्न करायचं तू याच्यात? अरे बाई, ट्रस्टी सगळं देते, तुला माहिती आहे? सगळं देते ट्रस्टी. मग तुला काय असंच राहायचे काय? अक्षय भाऊ नारळ नाही गेलेत बरं. अक्षय भाऊ आलेत नारळ घेऊन. चला चला, पहिलं पाया पडून मग पडून. मंदिर बंद आहे, पुजारी नाही घ्यायचं. एवढ्या घंटा वाजवले देव जागो झालं तू झालं. गुळाणीची यात्रा असते तेव्हा इथं लाईन लागते.
दर्शन घेण्यासाठी. देवाचं वैशिष्ट्य म्हणजे ना की आपल्या गाईसाठी म्हशीसाठी म्हणजे बैल असतात पळणारे त्यांच्यासाठी इथून दोरी बनवून नेली जाते. म्हणजे देवाची श्रद्धा म्हणून बैलांच्या किंवा म्हशीच्या किंवा गाईच्या गळ्यामध्ये बांधलं जातं. ते चांगलं असतं नाही का, देवाचं असतं म्हणून. तुम्ही पण येऊ शकता आणि इथून बनवून येऊ शकता. तर नारळ पडतो फेकून देत त्याला. पड ना, हे नाव चल. कोणाचं नाव घेत? एका याच्यात फुटलं पाहिजे काय तू तरुण मुलगा असून काय हां दम नाही बाई, दम नाही. आत्ताशी फुटलं आहे. कसं व्हायचं अक्षय तू? हां अरे एकदा आपट परत द्यायचा, परत आपट त्याच्या आतमध्ये नेऊन ठेवू ना. खाली नाही काय सकाळी खाली नाही सकाळी दर बरं मी फोडून दाखवतो तुला बाई, मी फोडून दाखवतो. तर काय नाही काय दुकान बघ आणलं तर मग तू तीन आणलं बाई. हां विचार कर. ते न म्हणजे दगड नव्हतं घाट दगड चाल बाई, इथं होता की नाही. चला परसाठी बाई ताकद पाहिजे, हातच नाही तू ठेव ना. ठेवायला ठेव काय नाही होत. दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. आता एकदम जवळच वाघगावमध्ये मान्याचा गोठा आहे, तिथे जाऊ बघण्यासाठी. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मान्याच्या समाधीपाशी. एकदम भारी मूर्ती बनवलेली आहे बघा. जशी होती कीर्ती तशीच झाली मूर्ती. मित्रांनो मान्याविषयी जेवढं बोलणं आहे म्हणजे तेवढं कमीच आहे बघा. प्रत्येकाला माहिती आहे मान्या ज्या घाटात जाईन त्या तिथं रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहत नव्हतं. जरी पण पहिल्या फेरीत जर कमी बारी झाली तर दुसऱ्या फेरीत सगळ्यात जास्त आतल्या आत एक नंबर फायनल व्हायची. प्रत्येक घाटात म्हणजे असे प्रत्येक घाट आहे जिथं मान्या गेला नाही आणि तिथं एक नंबर फायनल झालं नाही असं झालंच नाही कधी. असे म्हणजे भरपूर घाट आहे. म्हणजे वडगाव कांदळीचा असेल, परत गोडेगावचा असेल, परत मेदनकरवाडी असेल, असे भरपूर घाट आहे जिथं तो जाऊन प्रत्येक घाटात एक नंबर, प्रत्येक घाटात त्याचं रेकॉर्ड त्यांनीच तोडलेलं आहे. आत्तापर्यंत त्याचं रेकॉर्ड वडगाव कांदळीच्या घाटात तरी कोणी तोडलेलं नाही आहे. सगळ्यात जास्त म्हणजे वय होऊनसुद्धा जास्त पळणारा बैल म्हणजे मान्या होता. त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे भरपूर असं नाही का. म्हणजे तरुण मित्रांना मैत्रिणींना की इन्स्पिरेशन काय असतं एक प्रकारचं, की आपण आपलं वय झालं तरी आपण पळतो हे विसरून तो पळत होता. तरुण बैलाला लाजून अशी त्याची गती होती.
हे मला सांगायचं आहे का आपण कुठं थांबलं नाही पाहिजे. आपलं एक प्रकारचं जे आपल्याला मिळवायचे ते मिळवलं पाहिजे. आपण ह्याच्या प्रकारचे त्याच्याकडून शिकलं पाहिजे. मूर्ती बघू शकता मित्रांनो. हा इथे मागं एक गोठा आहे. इथं पुढं गायींचा गोठा आहे वाटतं. इथं पहिलं इथं शेड होतं पहिलं बरं का. मान्या म्हणजे एक प्रकारचा अपराजित योद्धा. ज्याला म्हणजे बैलगाडा क्षेत्रात माहिती आहे ना तो कधीच मान्याला विसरू शकत नाही. एवढा म्हणजे तो भारी बैल होता. प्रत्येक घाटात जाईन तिथं रेकॉर्ड ब्रेक गाडी बारी करणारा मान्या होता. प्रत्येक घाटात असा कोणताच घाट नाही जिथं मान्या गेला नाही आणि बारी झाली नाही. पहिल्या दिवशी नाही झाली तरी दुसऱ्या दिवशी तो करणार म्हणजे करणार असं आहे त्याचं. पहिल्या फेऱ्यापेक्षा दुसरा फेरा हा आतूनच असायचा. प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे जो बैलगाडी क्षेत्रात चालक मालक ज्याला बैलगाडा आवडतो त्या प्रत्येक मित्राला हे माहिती आहे की मान्या काय होता. पण मित्रांनो आपल्याला मान्या 26/2/2024 रोजी आपल्याला 12 वाजता सोडून गेला. सो देवाच्या पुढं काहीच चालत नाही कोणाचं. तर आपण दर्शन घेतलेलं इथं. चला इकडं तुम्हाला मान्याची जागा दाखवतो जिथं मान्या बांधलं जायचं संध्याकाळचं. पहिलं मान्याला इथं बांधलं जायचं बघा आतमध्ये. इथं मान्या असायचा. तर मित्रांनो पहिलं तिकडं बांधलं जायची. आता इथं बांधले जातात सर्व बैल. ही राणी आहे मित्रांनो. हा मोन्या कांड्यावर पळतो हा. आणि हा प्रथम हिंदकेसरी मान्या ज्यांनी निमगावच्या घाटामध्ये बोलेरोचा मान पटकावला होता. हा पिंटे आहे बघा. हिशोबाने आज घाट आहे कुठेतरी जो यांचा आता चालू सीझनचा जो बैल पळतोय म्हणजे मान्याच्या नंतर जो बैल पळायला सुरुवात झाली तो होता चिमण्या. तो आता इथं दिसत नाही आहे काय माहीत नाही पुढे. मान्याची जर जागा कोणी घेतली असेल तर तो चिमण्या असेल. त्याच्याच बराबर त्याच्यासारखा त्याच्याच हुबेहूब दिसणारा बैल जो असेल तो चिमण्या आहे बघा. त्याला शंभू म्हणून म्हटलं जातं. तो पण प्रत्येक घाटात जाईन त्या घाटात 1 नंबर करतो आता सध्या. आदत असून म्हणजे तरुण बैल असून तो पण चांगला पळतो. पाहू शकता राजू वसंतराव जवळकर यांची दावण आहे बघा. इथं पहिलं गाया असायच्या आता बैल बांधली जातात तिथं. मित्रांनो अजून 2 बैल होती ज्यांचं नाव हिंदकेसरी सर्जा आणि टाकाटक मामा. टाकाटक मामा सगळ्यात जुना काळचा बैल होता. त्यांनी घाट गाजवले होते भरपूर. आणि सर्जा असा बैल होता का जो कांड्यावर पळायचा. आणि जेव्हा जर बैल नसेल अटीतटीची लढत असेल मान्यासोबत पण सर्जाला भरपूर वेळा झुपलेलं होतं. शिंदे गावामध्ये झुपला होता. खेडमध्ये तिकडे शिंदे गाव आहे तिथं झुपलेला होता. तिथं पण 1 नंबर फायनल केली होती त्या दोघांनी. मित्रांनो काहीतरी जुगाड केलेला आहे आम्ही. चष्मा चिटकावला आहे. आजच्या दिवस राहील मग उद्या खेळला जाऊन चेंज करून आणणार आहे फ्रेम. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू.